सुंदर अशी झोप दिली, सुंदर असा दिवस आमच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूने त्यावेळेस असे अनेक लोक आहेत की आमचा दिवस ते पाहू शकले नाही, पण आम्ही धन्य आहोत कारण आम्ही तुमचे पुत्र व कन्या आहोत. प्रभू, जो अधिकार तुम्ही आम्हाला दिला त्या अधिकाराने आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्हाला बाबा. तर VBSचा दिवस 6वा आहे. देवबापांनी त्यांचा मार्गदर्शक म्हणून एक स्तंभ उभारला आणि त्यांच्या मध्ये तो मेघस्तंभ ठेवला आणि म्हणजे मिस्री लोकांना इस्रायल लोक दिसू नये म्हणून तिथे सगळा अंधार झाला. आणि अशा प्रकारे देवबापांनी तांबड्या समुद्रात वाट केली आणि दोन्ही बाजूला पाणी. जर येशू ख्रिस्ताने माझं ऐकलं तर मला दिसेल, त्याचा विश्वास होता है की नाही, कारण तो कित्येक वर्ष अंधारात होता. तो लहानपणापासून. बघा चित्रात काय दिसते बिलो, हे बघ इथे पाठी दिसले, इकडे बघा, इकडे इथे काय दिसतंय, इथे काय दिसतंय, बरे करतो. हे बस खाली, बस खाली. इकडे दिसलं त्या चित्रात कोण दिसतंय का, दिसतंय बघ. हे बघ येशू काय करतोय, बरे करतोय. कोणाला, त्या आंधळ्या व्यक्तीला बरे करतोय आणि तो त्याला हो. आज आपण कुणाची गोष्ट ऐकणार आहोत, आईची गोष्ट ऐकणार आहोत. आईला स्वतःची छोटीशी सायकल पाहिजे होती. एक आई नावाचा मुलगा होता आणि त्याला काय पाहिजे होतं बरं, सायकल पाहिजे होती. Was the 9 troubles which God gave to Pharaoh and the people of Egypt, right? Yes. So after that, was Pharaoh agreeing to the Moses to live? Okay, good morning. Okay, good morning everybody. So this is our English primary class for VBS. Okay, she is a Shifa teacher and Gaurav sir. Okay, and Joy sir also is there. He is outside. We 4 teachers are there. We are teaching to all of you, isn't it? So today. दया केली तशी तू तुझ्या दासावर दया करायची नव्हतीस का? बरोबर आहे ना? तू काय म्हणतोय? तू काय म्हणतोय की तू ज्यावेळेस माझ्यावरती दया केलास, तू माझ्याजवळ माफी मागितलास, त्यावेळेस तू आम्ही काय केलं, माफ केलं. बरोबर आहे ना? तू त्याप्रमाणे आपल्या दासावरती दया. एक संपन्न आहे. तुम्ही कधीही केव्हाही देवाजवळ जाऊ शकता, येशू ख्रिस्ताकडं जाऊ शकता आणि ते मागू शकता आणि देव तुम्हाला देणार.
तर एवढं मी का सांगितलं तुम्हाला, ऍक्च्युली आपला विषय काय आजचा मंडळी. पण मंडळी म्हणजे काय, तर ख्रिस्तामध्ये वाढत राहणे. प्रत्येकाला एक एक जबाबदारी देतो, ती जबाबदारी एकानंच करायची असते. क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असतात तेव्हा कोणी बॉलर असतो, कोणी बॅट्समन असतोय, कोणी सर्व टीचर्स आणि व्हॉलेंटियर्सला विनंती आहे त्यांनी मुलांना बसवून घ्यायचा व्यवस्थित. काय करायचं म्हणणार की 400 लोक तू तयार करायची नावाला बरोबर लढायला जायला काय तोपर्यंत आहे ना दुसरा सहयोगी इकडे तो आहे ना तो तुला माहित असणार दावी देणार म्हणून तू व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. गुड. आज हे किती आहे? किती आहे? आज 4 वाजता सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. हा सगळ्यांनी यायचं आहे. किती वाजता? बर. खेळायला आवडतं तुम्हाला? खेळायला मग तुमचे स्पोर्ट्स घेऊया काय? बर. स्पोर्ट्स तुमचे मंडेला असणार आहे. सोमवारी किती वाजता यायचं? व्हेरी गुड. उद्या आपलं BPS नसणार. जरा मागे सरका, जरा मागे सरका, जरा मागे
यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहे. मोबाईल अवसर आहे. तर आपला उजवा हात आपण यांच्याकडे करूया आणि या दोघांनाही परमेश्वराच्या पवित्र हातामध्ये समजूया. स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माणावरती आमच्या जीवन उद्धारक देवा परमेश्वर यावेळेस आम्ही मनापासून आभार मानतो. प्रत्येक दिवस तुझी दया आहे, देणगी आणि कृपा आहे, हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याचप्रमाणे आज जॉय आणि तनू यांच्या जीवनामध्ये एक नवीन वर्ष प्रभू तू आशीर्वादित केलंस, त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे वर्ष त्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, शांतीचं, सौख्याचं, लाभाचं, प्रेमाचं, प्रीतीचं, आशीर्वादाचं आणि दीर्घायुपणाचं जाऊ. तुझ्या नावामध्ये सर्व मनोकामना येशूच्या नावामध्ये परिपूर्णतेत जाऊ, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या तारुण्याच्या दिवसामध्ये त्यांनी तुझं स्मरण करावं, तुझं गौरव करावं, तुझी सेवा करावी आणि तुझ्या विविध कृपादानाने त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. या आनंदात प्रत्यर्थ आणलेला केक प्रभू तू आशीर्वादित कर आणि याद्वारे संपूर्ण मंडळीला तू आशीर्वादित करीत आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. इथून पुढची संपूर्ण वेळ आमची जीवात्मा, शरीर, तत्व आणि जॉय यांना आम्ही तुझ्या दयेच्या स्वाधीन करू. येशूच्या नावात ही विनंती मागतो म्हणून तू आहे. हा आशीर्वाद माझ्या मागला आपल्याला देऊया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो, तुम्हावर कृपा करो. परमेश्वर तुम्हाकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देव. बापाची प्रीती, परमेश्वरची प्रेम, कृपा, पवित्र आत्माचा सोबत आपला सर्वांसोबत आणि या दोन्ही लेकरांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Tanu. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. 10 मिनिटं थांबायच्या. विशेष काम आहे त्याच्याकडून जाऊन गुंतीत स्पोर्ट्स घेतले, गुंतीतली लोक पण त्याच्यावर प्रेम करतात ते आणि त्याच्या जीवनात अशा असंख्य वाढदिवस यावे आणि दरवेळेस त्याने आम्हाला गुंतीला सपोर्ट करावा आणि गुंतीत येऊन स्पोर्ट्स घ्यावे एवढंच मी त्याला म्हणतो. त्याने हॅपी बर्थडे 5 वेळा फॅमिलीकडून तुला वाढदिवसाच्या उद्धटपणाने बोलणं आमचं तिथं किती तक्रार झाली तर बरोबर तो मुलगा कधी कधी ते भांडण पण उभा राहतो. प्रत्येक लेकरं आहे बरं का देवाच्या अशा प्रकारे जॉय आहे आणि खरोखर देव त्याचा उपयोग चांगल्या उपयोग करून घेऊ दे आणि परमेश्वराला त्याच्या आहे केक म्हणलंय थांब जरा तिथं आहे पण थांब जरा.